हॅलो मंडळी, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मी वर्षा राणी चौधरी, तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी. तर आजचा ब्लॉग आपला रोडवर स्टार्ट होतोय. हा आमच्या गावचा रोड आहे, गावात जाणारा. आणि मी आणि प्राजक्ता आम्ही दोघीजणी चाललोय गावात कशासाठी चाललोय आधी सांगून टाकते. जाऊ दे, आम्ही फोटो काढायला चाललोय गावात. तर हा आहे आमच्या गावात जाणारा रोड. आणि दुपारचे 12:30 वाजलेत. लवकर जाईन म्हणलं होतं, पण माझंच आवरलं नाही. ही लय वेळ झालं येऊन बसली होती आणि माझं आवरलं नाही. मग झाला उशीर. आता असू दे, जायच तर तोंड सगळं काळं पडणार आहे. कसा फोटो येईल काय माहिती रामजाना. आता बघा किती सुंदर रस्ता आहे गावात जायचा. पहिला खूप खराब होता हा रस्ता. नाही, खराबच आहे ती. आता जुनं झालं ना ग, तिला दिवस झालं. आणि आम्ही ना एसटी साठी थांबलोय. खरं तर स्टॉप तिकडे आहे आमचं, पण आधी एसटी. तर म्हणलं एसटीने जाऊया, बघूया घेते का नाही, एसटी वाले घेतात का नाहीत गावात जायला. एसटी वाला म्हणून व्हिडिओ काढते ही. थांबली बाई, नशीब. दोन गाड्या संगच. कुठं जायचंय? ही आमच्या गावातली पाण्याची टाकी. ए बाई, इथं उतरणार नाही वाटतं कोण. ही आमच्या गावातली पाण्याची टाकी. 1 मिनिट आले, व्हिडिओ काढते मी. हे आहे आमचं गावातलं फोटो स्टुडिओ. विमा सेवा इथं फॉर्म पण भरतात काय विमाचे? अच्छा, पॉलिसीचे फॉर्म भरतात वाटतं इथं. माझा कॉपी लागायच्यात का भरते? हा, कधीपर्यंत भेटेल? उद्या लगेच हा. चालतंय, बरं झालं मग. कॉपीच पाहिजे ना भरते. हा, छोट्या पासपोर्ट साईजच्या. घरात स्टुडिओ केले, मस्त ना. आपलं बघत शेतीत असंच असतं गावाला. इथं सामान आहे. तुम्ही तर ओळखलंच नाही. तुम्ही मी वय आम्ही चौधरी वस्तीवरचे. चौधरी इकडं का? ही जुनी माळवदाची घर. कुठे गेली? मस्त आहे. आतमध्ये पण रूम आहे पलीकडे. बाहेर गल्ली, दरवाजे वगैरे जुन्या पद्धतीचे. मस्त वाटतंय ना. आमच्या घरा एवढंच असेल ही सुद्धा घर, आहे का नाही? खिडक्या आहेत, दरवाजा आहे ना डबल, त्याच्यामुळं. मला गावात फोटो काढून भेटतात हे माहीतच नव्हतं, पण प्राजक्ता म्हणाली गावात भेटतात फोटो काढून. मग प्राजक्ता घेऊन आली इकडे. आणि खूप चांगली गोष्ट की ते लगेचच भेटले आम्हाला फोटो. म्हणजे असं नाही की उद्या या परवा या, असं अजिबात झालं नाही. लगेचच त्यांनी वेळात वेळ काढून लगेच हातात कॉफ्या देऊन टाकल्या. डबल फेरी करायची वाचली. माझ्या गावात सुविधा असतील तर जरा बरं वाटतं, नाही तर आम्हाला छोट्या छोट्या गोष्टींसाठी करमळेला जायला लागतं. तसं बघायला गेलं तर गाव पण आमचं खूप लांब आहे आमच्या घरापासून. आमच्या वस्तीवर काही सुविधा नाही आहेत, पण वस्तीवर एवढी घरं पण नाही आहेत की तिथं अशी काही शॉप वगैरे कुठले टाकून बसावं. इनमिन 20 घरं असतील. धर ना जरा पर्स माझी. मला वाटलं सँडल घातला तू. थांब. मिळाली पासपोर्ट साईजचे फोटो अर्जंट. सुंदर झाड दरवाज्यात लावले आणि मस्त रांगोळी, एक नंबर दिसते. इकडे पण रांगोळी. आम्ही एकदा रेशनला आलेली तेव्हा पण मी सगळ्या रांगोळ्या दाखवत गेलेली इथून. हे बघ, सगळ्यांच्या दरवाज्यात रांगोळी आहेत, छान दिसतात रांगोळी. आणि ही आमच्या गावातली येस आहे बरं का. येसच आहे ना ही, त्याचा आवडील.
सांग तरी की. येशीत बसलो म्हणतात ना इथं बसल्यावर. हा गावाची येस आहे ही आमच्या. नको चल नको कुठंच नको. हे आमच्या गावातलं मंदिर मुख्य देवस्थान आहे गावातलं हे. आणि आता आम्ही चाललो आमच्या घरी. खरं तर असं गावात व्हिडिओ बनवताना लाज वाटते बरं का. आणि प्राजक्ताला सोबत आणले कारण मला गावातलं स्टुडिओ माहिती नव्हतं म्हणून प्राजक्ता सोबत आलेली. जाम घाबरती प्राजक्ता. घाबरत नाही लाजती. तिला रोज शाळेत यायचं असतं ना म्हणून. मला काय मी गावात जास्त करून येत नाही. तर चला आता भेटू घरी गेल्यावरच. इथंच इथे दुकान दिसलं म्हटलं जाता जाता चला हे पण सामान घेऊन जावं. हा हा दोन्ही सेमच. दुसरं काय नको. लेस बीस पाहिजे होती पण आता मला ते जर ही बॉर्डरचा कलर माहित नाही. कितीला आहे? 30 20 50 20 रुपयाला फॉल आहे. आले का चेक करता का? चल थँक्यू. पिशवी नाही खाऊ एखादी? व्हिडिओ बंद करा. सत्याचं शेवट. माझे पप्पा पण गेलते कीर्तनाला. व्हिडिओ बंद करा. कोणाला कळते मी व्हिडिओ काढते गप. ही आमच्या गावची शाळा बरं का. शाळेचं बॅकग्राऊंड आहे हे. समोर जास्त माणसं होती. आमच्या प्राजक्ताला भरपूर लाज वाटते जास्त माणसांमध्ये व्हिडिओ करायला. आणि इकडे वेल्डरचं दुकान आहे. आणि पुढं स्मशानभूमी बघा गावची आमच्या. आणि आता आम्ही चाललोय घरी. जाम लाजाळू पोरी असतात गावाकडच्या. काय करावं. चिंचेच्या झाडाला चिंच बघा किती आल्यात. घ्यायचे का? खात नाही काय करायचं घेऊन. किती खालीपर्यंत फांद्या लोळल्या चिंचच्या. इकडे स्मशानभूमी. आता आम्हाला खाऊ घ्यायचा आहे पण तो पुढे गेल्यावर घेऊ म्हणते प्राजक्ता. माझा तर उपवास आहे. काहीतरी घेऊ. हां बघू ते कोण आहे. कॅमेरा दुसरं. आम्ही त्याच्याकडनंच आधार कार्ड अपडेट केलं. आम्ही या दुकानातून खाऊ घेणार आहे बरं का. आता बघूया काय काय खाऊ भेटते त्यांच्याकडं. आणि ते ओळखतात का मला ते बघूया पहिलं. आमचे चौधरी साहेब आणि त्यांची ओळख आहे फक्त. मला ओळखतात का बघूया आपण. घे ना काय पाहिजे ते. ही बघ ही दोन घे मला. सांग काय पाहिजे. एक पार्ले पण द्या 5 वाला. किती झाले? 10 20. मला ओळखलं नाही तुम्ही.
हा नाही ओळखलं. मी कोण ग चिवळे? सॉरी प्राजक्ता, मी कोण ग? ती नाहीत का नागन चौधरी? हा मी मालकीन. फोनवर माझ्या संगच बोलत असता तुझी. घे पिशवी आहे का एखादी कॅरी बॅग? पाणी आहे की? पाणी हा मी व्हिडिओ काढते म्हणून तर माहितच असेल की. नाही माहित होय. बाळासाहेबची मंडळी आम्ही व्हिडिओ काढतो, युट्यूबला टाकतो ना. मस्त आहे दुकान रस्त्याला, चालत असून चांगला. आता सेल्फी कॅमेऱ्यावर आली. लय वेळ झालं सेल्फी कॅमेऱ्याने बघितलंच नव्हतं. बॅक कॅमेऱ्यानेच व्हिडिओ बनवत होतो. आणि आता चाललोय घरी. त्या दुकानातून सामान घेतलं, तिथून महिन्याचा किराणा पण, दिवाळीचं सामान पण भरलं होतं, महिन्याचा किराणा पण तिथूनच आणतात आमचे चौधरी साहेब. आणि पण त्यांची माझी भेटच नव्हती, कधी बघितलंच नव्हतं त्यांनी मला. म्हणून म्हटलं चला व्हिडिओ काढते त्यांच्याकडे आणि त्यांना विचारते मला ओळखलं का. पण त्यांनी नाही ओळखलं. शेवट मला ओळख करून द्यावी लागली त्यांच्यासोबत. तर चला घरी जायचे आता. छान वाटतंय खरंच इकडं, है ना. बघा आजूबाजूची घरं. एवढं रोडवर आहे पण वाटत नाही असं रोडवर असल्यासारखं. मस्त वाटतंय. कुठनं जायचं आपण? कोणीकडे चाललं ते शहरात? इथं पाणी पित होते वाटतं का? शेततळ्यावर पाणी पित होते वाटतं. कसली सुंदर फुलं आलेत बघा ना इथं. प्राजक्ताला विचारलं कशाचं झाड आहे, ती म्हणते गवत आहे. काय सुंदर दिसतात ही फुलं. एकदम मस्त दिसतात बरं का ही फुलं. मला एकदम आकर्षितच वाटली ही फुलं. कुठे? हा कुठपर्यंत आहे खरंच, कुठपर्यंत आहे ही. हो फुलांचं झुडूप आहे सगळं. बाई इथं घाणबीण आहे का कुठं? काटेत का ग याला? पण डोक्याला लावतात का नाहीत काय माहिती. केवढं सुंदर फुल आहे. किती मस्त दिसतंय. भारी वाटते. इथलं गवत काढायला पाहिजे, छान दिसेल अजून. आणि मंडळी भूक लागलेली भरपूर. रस्त्यात एक पेरूचं झाड दिसलं आणि आम्ही पेरू घेतलं खायला. पण पिकलेलं असायला पाहिजे होतं. एवढा सुंदर वास येतो ते झाडाखाली, पण सडलेल्या पेरूचा वास सुटलाय. आणि कच्चा पेरू आणला आम्ही. गोड आहे पण. शिवाना अगं माझ्या शिवाना, अगं माझ्या शिवाना. सोना केवढं शेपूट हलवतोय. सोनाला वाटले मला बांधूनच ठेवले, अजून सोडलंच नाही. जिकडे जाईल तिकडे मागे येतो म्हणून असं बांधून ठेवायला लागतो जाताना. त्याच्यासाठी खाऊ आणलंय की, पण म्हणजे राजासाठी खाऊ आणलंय की. आलं माझं चित्तार. हा टाक. असं बाहेर गेलं की आम्हाला दंड असतो बिस्किटाचा, बांधून गेल्यावर. चिप्स खात खात चाललो घरी. चला तर मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. जय महाराष्ट्र.